एका मिनिटामध्ये मी तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती उंचीचं व्यक्तिमत्व होतं हे स्पष्ट करून सांगते। या देशामध्ये जेवढे कोणी कृषी तज्ज्ञ झाले त्या सगळ्या कृषी तज्ज्ञांना एका कृषी तज्ज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। तो कृषी तज्ज्ञ म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या देशामध्ये जेवढे कोणी अर्थतज्ञ झाले त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञांचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। ते अर्थतज्ञ म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या देशामध्ये जेवढे कोणी धर्मपंडित झाले त्या सगळ्या धर्मपंडितांना एका धर्मपंडितांचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। ते धर्मपंडित म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी कुराण, बायबल, गीतापासून ते ग्रंथसाहेबा या ग्रंथापर्यंत सगळे ग्रंथ मनापासून वाचले, चाळले। तो धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। एवढेच नाही तर या देशामध्ये 6,500 जाती आहेत, हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत, पण मराठ्याला मराठ्यांचा, धनगर बांधवाला धनगरांचा किंवा मातंगांना मातंग्याचा, आदिवाशाला आदिवाशाचा जेवढा अभ्यास नसेल तेवढ्या सगळ्या जातींचा बारकाव्याने अभ्यास केलेला माणूस जर कोणी असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजे हे एवढ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठाने सुद्धा जग घडवणाऱ्या अलौकिक 100 लोकांची यादी केली। त्या 100 लोकांच्या यादीमध्ये 1 नंबरला होते ते भगवान गौतम बुद्ध होते, 2 नंबरला वर्धमान महावीर, 3 नंबरला सम्राट अशोक आणि 4 नंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजे जग घडवणाऱ्या यादीमध्ये सुद्धा ऑक्सफर्ड विद्यापीठाला आंबेडकरांचं नाव घ्यावंसं वाटलं। एवढंच नाही तर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठासमोर 13 एकर जागेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याखाली लिहिलेलं आहे सिम्बॉल ऑफ द नॉलेज। आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाने एक यादी जाहीर केली की या विद्यापीठातून शिकून गेलेल्या सर्वोच्च 100 हुशार विद्यार्थ्यांची यादी, त्या यादीमध्ये एकमेव भारतीय विद्यार्थ्यांचं नाव आहे ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नुसतं नाव नाही तर 1 क्रमांकाचं म्हणजे पहिल्या क्रमांकाचं नाव आहे। ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं विद्यापीठ म्हणजे मेलबर्न या विद्यापीठासमोर सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे। आज सुद्धा भारताची ओळख आंबेडकरांचा भारत म्हणूनच घेतलं जातं। हे एवढ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। त्यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवार अभिवादन करते। धन्यवाद।